मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार, राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. एसटीचा प्रवास महागला, मध्यरात्रीपासून 15% भाडेवाढ लागू, सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठा भार. वेगवान प्रवासाचं मुंबईकरांचं स्वप्न अखेर पूर्ण, उद्या संपूर्ण कोस्टल रोडचं उद्घाटन. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ 15 मिनिटात कापणं शक्य. महावितरणची वीज स्वस्त होणार, महावितरणकडून वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर. येत्या 5 वर्षात घरगुती विजेचे दर 23% कमी होणार. अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या संन्यासावरून किन्नर आखाड्यातच मतभेद. एका स्त्रीला महामंडलेश्वर का बनवलं असा किन्नर हिमांगी सखीचा आक्षेप. ममता कालपासून बनली आहे श्री यमाई ममता नंदगिरी. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटीचा अर्ज. रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त होणार, सूत्रांची माहिती. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं. मराठा समाजाच्या 10 मागण्या तातडीनं पूर्ण करा, मनोज जरांगेंची मागणी. आरक्षणासाठी जरांगेंचं आजपासून उपोषण. मुंबईत आज सर्व जात धर्मीय आणि सर्व पक्षीयांचा निषेध जन आक्रोश मोर्चा. संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचा करणार निषेध. गुलेन बॅरी सिंड्रोमची केंद्राकडून दखल. 3 सदस्यीय पथक पुण्यात येणार. अजित पवारांनी अधिकाऱ्यांकडून घेतली जीबीएस आजाराची माहिती. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा दुसरा डाव 290 धावात आटोपला. जम्मू काश्मीरला 205 धावांचं आव्हान. शार्दूलच्या 119 आणि तनुषच्या 62 धावांनी मुंबईची लाज राखली. माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं निधन. छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.